गुड मॉर्निंग. 15 ऑगस्टची मढीची सकाळ. टेंटमधून बाहेर निघाल्याबरोबर पाहतो तर काय, आकाशामध्ये हिमालय निघाल पाहायला मिळाले आम्हाला. आज सर्व सायकलिस्ट लवकर तयार झाले आणि एकत्र आले कॅफे एरियामध्ये झेंडावंदनासाठी. राष्ट्रगान सुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे भारत. दोनों सावधान. एक साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे. सलामी सच. एक दो ग्रुप विश्राम. झेंडावंदन झाल्यानंतर लक्ष्मीकांत सरांनी आमचा सगळ्यांचा वॉर्मअप घेतला आणि त्यानंतर ब्रेकफास्ट थोडासा करून आम्ही निघायच्या तयारीला लागलो. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 78वा स्वातंत्र्य दिन. आम्ही झेंडावंदन एक्सरसाइज सर्व करून ना ब्रेकफास्ट करून आज आम्ही या ठिकाणी त्या सायकल राईडला सुरू झालेला आहे. यानंतर समोरची माहिती ही महेश गट्टानी देतील आपल्याला कुठे कुठे जायचं आहे. आज आम्ही इथून मढीवरून निघत आहे आणि सिसूकरिता जात आहे. आता आम्ही 11,200 फूटवर आहे. 14,000 फूटवर जाणार आहे. पहिला दिवस सॉलिड गेला. सॉलिड हाईट होती. आम्हाला जो टार्गेट होता त्याचा 1-1.5 घंटा थोडंसं आम्ही लेट पोचलो, कारण की आम्ही एन्जॉय करत आलो सारे नजारे. आणि आज इथून आम्ही मढीवरून चाललो आहे सिसूला. तर एक 16 किलोमीटरचा खळी चढाण आहे, त्याच्यानंतर डाऊनहिल आहे, त्यानंतर थोडा फ्लॅट आहे, थोडासा परत चढाई आहे, पण होऊन जाईल. 50-51 किलोमीटरच्या जवळपास राईड आहे. बढिया एन्जॉय करत जाऊ आणि मला तुम्हाला सगळे नजारे दाखवत आम्ही जाऊ. बिलकुल ओके. हिमालयाला नतमस्तक होऊन आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. हा रस्ता रोहतांगला चालला आणि खाली जे लहान येलो टेंट्स दिसून राहिले आहे, तुम्हाला झूम करून दाखवतो. तिथे काल रात्री आम्ही थांबलो होतो आणि हा जो टर्निंगचा रस्ता आहे तिथे आम्ही नतमस्तक होऊन तिथून स्टार्ट केला. हा गोल फिरून हा रस्ता असा वरती रोहतांगकडे चाललेला आहे. हा जो दिसत आहे तो फ्रोझन लेक आहे. ह्या ढगांच्या मागे रोहतांग पास आहे आणि ज्या पाडावर आम्ही उभो आहे त्याच्या टॉपला जाऊन साईडनी आपण त्या पाडावर जाणार आहे. हा जो खाली दिसत आहे हा राणी नाला आहे. आता तुम्हाला वरती दाखवूच आम्ही तो. आणि हे पा समोर जो आहे तो सागू वॉटरफॉल आहे. सर्कलमध्ये तुम्हाला ॲक्च्युअली इमेज दाखवलेली आहे त्याची, तो कसा दिसतो. आता पाणी नसल्यामुळे दिसत नाही आहे बरोबर. बाकी सगळे रायडर्स वरती निघाले आहे पा समोर. मी एकटाच इथे ब्लॉग बनवत बसलेलो आहे, पण आता मी पण निघून राहिलेलो आहे. राणी नाल्याजवळ पोचूच आता आपण. आम्ही आता रोहतांगपासून 10 किलोमीटर दूर आहे. 10 किलोमीटर एवढा वेळ झाला. जास्तीत 45 मिनिट्समध्ये इथपर्यंत आलो आहे आम्ही. जगदीश सरनी सांगितलं की बस सगळेजण एकाच ठिकाणी थांबायचं, देन सगळे जमा झाल्यावर मग पुढे एकसाथ निघा. आता आम्हाला ह्या इकडं वरती जायचं आहे. हे इकडं असा हा वरती चालला आहे, इथे जायचं आहे. आता सगळे एक रिया मॅडम येऊन राहिले आहे मागून. बस ते आले की आम्ही सगळे ओम नमः शिवाय.
नमः शिवाय, हर नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। बम बम भोले, बम बम भोले, बम बम भोले, बम बम भोले, बम बम। जय भोले की जय, शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। हाच तो राणी नाला जो तुम्हाला खाली दाखवला होता। वेदर एकदम फॉगी झालेला आहे आणि सारे मेंबर्स आलेले आहे इकडे। बारिश शुरू हो गई है और यहाँ पे मुझे एक छोटा सा मंदिर दिखा है तो मैं यहाँ रुक गई हूँ और मेरा जो सपोर्ट है वो गया है मेरे लिए रेनकोट और बैग लाने के लिए। ये नज़ारा है, जितना भी वाइट वाइट दिख रहा है दिस इज ऑल फॉग। इतना फॉग था कि आगे का कुछ भी दिख नहीं रहा था। आई एम टोटली एक्झॉस्टेड। पाऊस थोडा कमी झाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो। अरे कॅमेरा आगे ना, सब जने आहे, सब जने आम्ही सकाळी 8:45 वाजता आमच्या हायर कॅम्पवरून निघालो, म्हणजे मढीवरून। त्याचे खाली दिसून आले लाल लाल सरे हट्स, तर त्याच्यात बाजूला जो ग्रीन प्लॅटो आहे त्या प्लॅटोवर आमचा टेंट म्हणजे कॅम्प होता आमचा। तिथून 8:45 वाजतापासून निघालो आहे, आत्ता इकडे पोचलो आहे। आता तरी नियर अबाउट मला वाटते 1 किलोमीटर रोहतांग बाकी आहे। आता हे क्लिअर झालं, हाफ ॲन आवर आम्ही पूर्ण पावसामध्ये राईड केली, ओले झालो पटापट। पण हे म्हणायला लागेल की जी आमची बॅकअप व्हॅन आहे म्हणजे जगदीश आणि आशिष, हार्डली 5 मिनटामध्ये ते ताबडतोब आले, सगळ्यांना रेनकोट काढायला लावलं। मी सोबतच घेतलं होतं, अजून डबल घातला आणि आता इथपर्यंत पोचलो ना। आता हा खालचा सीन श्री सुखदेव सिंग गिल हे BROचे ऑफिसर आहेत ज्यांनी मनाली टू लेह हा हायवे तयार केलेला आहे। त्यांना खरं सल्यूट, सुपर बनवला हायवे। म्हणजे आज तुमच्या आमच्यासारखे लोक लेहपर्यंत या मार्गाने जाऊ शकतात, आपली आर्मी जाऊ शकते, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन फास्ट होते आर्मीचं। खरंच सल्यूट या माणसाला, खरंच। हे जे मंदिर दिसून राहिलं आहे आज जरा बडी अशी थंडी झाली आहे ना, तर तोंड उघडत नाही आहे, प्रोनाऊन्सिएशन काही बरोबर येऊन नाही राहिलेलं आहे पावसात ओलं झाल्यामुळे। तर हे मंदिर बियास नदीचा जो म्हणजे जी बियास नदी आहे त्याचा उगम स्थान म्हणजे हे मंदिर, इथून ती नदी उगम पावलेली आहे। हा आहे बियास नदीचा उगम स्थान आणि हे मंदिर। आता आम्ही जातो आतमध्ये आणि ते जे तेव्हा पाणी दाखवलं ते इकडे उघडलेलं आहे। हा पूर्ण रोहतांग पास आहे। आता इथे स्नो नाही आहे, नाही तर हा पूर्ण स्नोनी भरलेला असतो। आणि सांगा हे व्यास नदीचं उगम स्थान आहे। इथं ऋषी व्यासमुनी 12 वर्ष त्यांनी तपस्या केली होती। त्या तपस्या दौरान त्यांना असं जाणवलं की इथून एक उगम निघाला, तो उगम म्हणजे त्यांच्या नावाने ठेवला व्यास। जी व्यास नदी आहे मनाली कुल्लू तिथूनची मोठी त्या नदीचा हा उगम अमरावती सायकलिंग असोसिएशन तर्फे आमच्या फोटोग्राफरांचं खूप खूप अभिनंदन। सोलापूरहून आलेले आमचे सर, नाव काय आपलं? सचिन कदम। सचिन सरांचा खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच। आमचा त्यांनी एक खूप सुंदर ब्लॉग काढलेला आहे, थँक्यू साहेबांचा पण काढला।
थंड पाणी आणि तीर्थ असं घेतलेलं आहे इथेच. खूप असं चांगलं पाणी आहे आणि त्याचबरोबर प्रसादासारखंच पाणी आहे असं यांचं म्हणणं आहे आणि आमचंही तेच म्हणणं आहे. तरी यांचं म्हणणं लिहिलं पण आहे. हां, आमची इच्छा तुम्ही पण घ्यावं, आम्ही पण घेऊन येतो. आम्ही आता इकडे आमचा लंच पॅक देणार आहे ते आम्हाला. देन तिथून मग आम्ही सिसूसाठी घेतलो. आता इथून डाऊनहिल आहे पण ते डाऊनहिल जास्त रिस्की आहे कारण की स्पीड एकदम येते सायकलला, तर तुम्हाला ब्रेक दाबत हळूहळू तुम्हाला उतरणं जरुरी आहे. म्हणून त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं जगदीशने की सगळ्यांच्या सगळ्या ग्रुपमध्ये राहणार. इथे तसंच होत आहे. लाहौल स्पिटी व्हॅलीमध्ये एंट्री केली आहे. आता हे रोहतांगवरून जो उतार लागतो तो उतार आहे 14 किलोमीटरचा खोपसर गावापर्यंत. इकडे खाली जातो आहे. सगळे रायडर्स निघाले. चलो 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 आता बरोबर. चलो ही आमची बॅकअप व्हॅन. सगळ्यांचे व्हिडिओ काढले. आता माझा व्हिडिओ काढायला कोणीच नाही आहे. तर आता मी पण निघत आहे. समजून घ्या मी उतरलो खाली. लाहौल स्पिटी व्हॅलीतलं हे पहिलं गाव खोपसर जे चंद्रा नदीच्या किनारी वसलेलं आहे. ते रिया मॅडम चालले आहे समोर. हे समोर खोपसर गाव आहे आणि ही चंद्रा नदी आहे. ही तांडीला जाऊन भागा नदीला जेव्हा भेटते तिथून त्याचा संगम होऊन मग चिनाब नदी तयार होते. विकासने काढलेला आमचा व्हिडिओ फुटेज. अटल टनल पाहायला मिळाला आम्हाला. सिसूल जाताना म्हणजे आम्ही रोहतांगवरून खाली उतरलो. आता तिथून सिसू चाललो. सिसू इथून 4 किलोमीटर आहे पण सुंदर एकदम बढिया. त्या ब्रिजवरून मग राईट मारला की रोहतांग जातो, लेफ्ट मारला की सिसूला जातो. इस दिल की ख्वाहिशें यूं गुनगुनाएंगी, कहीं छाँव छाँव कहीं धूप सताएगी. लंबी लंबी आज आमचा मुक्काम हॉटेल त्रिवेणी मध्ये आहे. कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है.
सफर अनजाना अशा प्रकारे एक्सपिडिशनचा आमचा दुसरा दिवस सिसू इथे संपतो. आज दिवसभरात कोणालाही काहीही प्रॉब्लेम नाही आला. सगळ्यांनी राईड एन्जॉय केली. आता भेटू आपण उद्या जिस्पाच्या ऑन द वेला. शुभरात्री.